नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक. उन्हाळा चालू आहे आणि प्रत्येक गृहिणी काही ना काही उन्हाळी पदार्थ बनवत असते. तर आज मी तुमच्यासाठी गव्हाच्या कोंड्यापासून खारोड्या कशा बनवायच्या त्या दाखवणार आहे. तर त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे की सगळ्यात आधी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि वरती छोटीशी बेल आहे ती तुम्हाला प्रेस करायची आहे. म्हणजे काय होईल की सगळ्यात आधी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि सगळ्यात आधी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. चला तर आता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर बघा, इथे मी गहू भिजत घातले होते. 2 किलो गहू भिजत घातले होते खाण्यासाठी. तर कुरड्या आता मला गावावरून मिळतात, पण खाण्यासाठी गहू आम्हाला खायचा होता चीक, म्हणून गहू भिजत घातले. तर त्याचा हा कोंडा आहे 2 किलो गव्हाचा. आणि बघा हा मी रात्री चीक काढून ठेवला होता. तर त्याच्यावर जे पाणी येतं ना, तर ते पण आपल्याला वापरायचं आहे. तर यामध्ये कुठलाही आपण जो गव्हाचा चिकाचा जे साहित्य निघताना ते कुठलंच टाकून द्यायचं नाही. वरचं जे नितळ पाणी असतं ना ते काढून टाकायचं आहे. तर हे मिक्सरमध्ये दळल्यामुळे थोडीशी तांब आलेली आहे वरती. जर तुम्ही चक्कीला दळून आणलं ना तर याची अजिबात तांब निघत नाही. तर बघा, सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. पाणी अजिबात टाकून द्यायचं नाही. ह्या पाण्याचा उपयोग आपल्याला खारोड्यांसाठी करायचा आहे. तर हा चीक आता इथे मी खाण्यासाठी वापरणार आहे. काही पापडसुद्धा करणार आहे वाफेवरचे. तर त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकला होता, म्हणून मी परत व्हिडिओ बनवला नाही. तर एक पातेलभर पाणी निघालं आहे आपलं. आणि मी इथे एक वाटीभर तांदूळ भिजत घातले होते रात्री. रेशनचे तांदूळ आहे. तर ते रात्रभर भिजत घातले होते. आता हे सुद्धा आपल्याला याचं पाणी न टाकून देताच दळायचे आहे. तर सुरुवातीला आपण जो ओला कोंडा आहे ना तो दळून घ्यायचा आहे. तर याच्यापासून भाजी कशी बनवतात, त्याचे थालीपीठ कसे करतात, याचे वेगवेगळ्या अशा मी कोंड्याच्या रेसिपीसुद्धा टाकलेल्या आहे. ते तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा. तर तेच जे आपलं चिकाचं पाणी निघालं आणि तेच पाणी टाकून मी इथं सगळा कोंडा अशा पद्धतीने दळून घेणार आहे. जेवढा बारीक होईल तेवढा बारीक दळून घ्यायचा. कोणी वाळवूनसुद्धा करतं, पण ताजा ताज्या ह्याच्या अजून चांगल्या लागतात. आता जे तांदूळ आहे ना ते सुद्धा आपल्याला दळून घ्यायचं आहे आणि तेच पाणी आपल्याला त्यासाठी दळण्यासाठी वापरायचं आहे. तर काही लोक फक्त तांदूळ टाकतात, काही लोक तांदूळ आणि ज्वारीसुद्धा टाकतं. तर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या करण्याच्या पद्धती आहे. तर इथे मी दोन्ही पण वापरणार आहे, पण माझ्याकडे ज्वारी शिल्लक नव्हती, म्हणून मी काय केलेलं आहे, इथे मी ज्वारीचं पीठ वापरणार आहे. तर त्यासाठी इथे आता मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेणार आहे. तर हे रेग्युलर भाकरीचं आपलं पीठ आहे ना तेच वापरणार आहे. आणि इथे जो चिकाचं पाणी आहे ना तेच इथं यूज करणार आहे. साधं पाणी मी अजिबात इथे वापरलेलं नाही, कारण जेवढं चिकाचं पाणी निघालं होतं ना तेवढ्या याच्यातच बरोबर आपल्याला पाणी ते पुरलेलं आहे पूर्ण खारोड्यांसाठी. तर थोडं थोडं करून याच्या गाठी मोडून घ्यायच्या आहे. आणि ते सुद्धा ह्या कोंड्यामध्ये, आता दळलेल्या कोंड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. म्हणजे सगळं मिश्रण आपल्याला आता हे एकजीव करून घ्यायचं आहे. तांदूळ टाकलेले आहे दळून आपण, आणि कोंडा आणि ज्वारीचं पीठ जर तुमच्याकडे ज्वारी असेल तर तीसुद्धा तुम्ही रात्रभर भिजत घाला आणि सकाळी दळून त्यामध्ये टाका. त्या अजूनच चांगल्या होतात. आता शिल्लक राहिलेलं पाणी आहे ना ते पूर्ण आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. तर यातला आपला कुठलाही भाग वाया जाणार नाही याची आपण आता इथे काळजी घेतलेली आहे. तर गव्हातला एक आणि एक भाग आपण इथे वापरलेला आहे. आता त्यासाठी काही मसाले घेतले. मसाले खूप जास्त लागत नाही. तर इथे मी 2 प्रकारच्या मिरच्या घेतल्या, एक तिखटवाली आणि एक काश्मीरी तिखट, असे 2 घेतले आहे कलरसाठी. जिरे घेतलेले आहे 2 चमचा, थोडासा हिंग, चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी तीळ घेतलेले आहे. तर यामध्ये मला लसूणसुद्धा टाकायचा होता, पण मी तो लसूण टाकायला विसरली. तर तुम्ही लसूणसुद्धा नक्की टाकून घ्या. लसणानेसुद्धा छान चव लागते. आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने करतात तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येक भागाची करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. तर आमच्याकडे नाशिकला जास्त कोणी एवढं करत नाही, पण हे खानदेशकडे हा प्रकार खूप करतात. तर म्हटलं चला आपण पण करून बघूया. तर केल्यानंतर इतक्या सुंदर लागल्या ना खायला, तर परत असं कधी वाटणार नाही की हा कोंडा टाकून द्यावा म्हणून. इकडे मी पाणीसुद्धा थोडंसं गरम करायला ठेवलं आहे. जर कमी पडलं तर त्या गरम पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे. तर बघा, आता इथे पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे. तर हे चिकाचंच पाणी आहे. याच्यात आपण साधं पाणी अजिबात अजून वापरलेलं नाही. गरज पडल्यासच गरम पाणी इथे वापरायचं आहे आपल्याला.
तर त्याआधी ते गरम करून ठेवायचं. आता जो आपण कोंडा दळून घेतला होता ना, तो एकदम टाकून द्यायचा, हळूहळू टाकायचा आणि असं घोटून घ्यायचं आहे आपल्याला. आता कंटिन्यू आपल्याला याला घोटत राहायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या होणार नाही. तर जास्त पातेल्यात बसत नव्हता, तर थोडासा मी बाजूला पण काढून ठेवला होता, तो पण टाकून घेतलेला आहे यामध्ये. आता कंटिन्यू आपल्याला हे कमीत कमी 15 ते 20 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. कोंडा चांगला शिजवून घेतला ना, तर खारोड्यासुद्धा खूप छान होतात, चवदार होतात. आता हळूहळू बघा आपला आपलं मिश्रण घट्ट व्हायला आलेलं आहे. आता यामध्ये मी एक छोटीशी वाटी म्हणजे 2 चमचे चिली फ्लेक्स टाकलेले आहे. तर हे ऑप्शनल आहे, पण हे दिसायला छान दिसतात म्हणून मी टाकून घेतलेले आहे. तर बघा आता घट्ट झालेलं आहेत आपला हे मिश्रण आहे ना, आपलं तुम्ही याला चिकसुद्धा म्हणू शकता. आणि याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे, जवळपास असा काचेसारखा दिसत आहे. तर आपल्याला असंच हे मिश्रण हवं आहे शिजलेलं. कमीत कमी 15 ते 20 मिनटं आपल्याला याला शिजवायला लागतं. आता इथे मी गच्चीवर आलेली आहे. तर ज्या बाजूला आम्ही वाळवणं घालत होतो ना, त्या बाजूची गच्ची आमच्याकडे बंद केलेली आहे. थोड्याशा सोसायटीत भांडणं झाली, तर त्यांनी ती एक बाजूला लॉक लावून घेतलं. मग मी काय केलं, इकडे जी दुसरी मुलं वगैरे खेळतात ना, तिथे टाकली शेवटी. कारण मला माहीत नव्हतं की ते बंद करणार आहे. मी पूर्ण चिक शिजवून ठेवला होता, तर मग आता हे घरात तर वाळणार नाही. तर अशा प्रकारे इथे गच्चीवर आणलेलं आहे आणि इथेच मी आता इथे खारोड्या टाकून घेणार आहेत. तर खूप पातळ पण नाही करायच्या, जाडच ठेवायच्या, कारण त्या वाळल्यानंतर खूप पातळ होतात. थोड्याशा जाडसर लावायच्या. तर बघा पूर्ण खारोड्या आपल्या टाकून झालेल्या आहे. थोडंसं शिल्लक राहिलं होतं, ते त्या मी म्हटलं चला गॅलरीत थोडंसं ऊन येत होतं, तिथे टाकून बघितल्या. तर बघा वरती अशी आमच्या सोसायटीची ही गच्ची आहे, तिथे जिम आहे, ओपन जिम आहे. तर असे झाडं लावलेली आहेत. तर रात्री दिवसा असं मुलं खेळायला येतात, इथे लहान मुलं पण खेळतात आणि मोठी माणसं पण इथे रात्रीची बसायला वगैरे चालायला येतात, काही प्रोग्राम करतात, बर्थडे वगैरे. तर अशा प्रकारे ह्या गच्चीचा उपयोग बरेच लोक चांगल्या प्रकारे करतात. आणि दुपारून काय झालं, तर 1:30 वाजताच पाऊस सुरू झाला. तर तोपर्यंत मी पापड उलटून घेतले होते. आणि हे बघा आता इथे मी घरात आणलेले आहे पापड आणि फॅन खाली टाकलेले आहे. हे मी गॅलरीत टाकले होते, पण ते इतके काही चांगले वाळले नाही, ऊन जास्त मिळालं नाही, कारण त्या दिवशी पावसाचं वातावरण झालं होतं. बघा तुम्ही बघू शकता, पाऊस खूप जोरदार पाऊस पडत आहे तिथे. आणि त्यानंतर मी पंख्याखाली वाळवले आणि नंतर पुन्हा 2 दिवस कडकडीत असं ऊन त्याला देऊन घेतलं आणि त्यानंतर पूर्ण आपल्या खारोड्या इथे वाळलेल्या आहेत. तर आता ह्या मी तुम्हाला भाजून दाखवणार आहे. तुम्हाला तळून आवडत असेल तर तुम्ही तळूनसुद्धा खाऊ शकतात, पण शक्यतो लोक निखाऱ्यावर भाजतात किंवा तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर त्याच्यात भाजू शकता, गॅसवरसुद्धा भाजू शकता. तर इथे आता तुम्हाला मी गॅसवर भाजून दाखवणार आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं की गव्हाचा चीक काढतो ना, तेव्हा आपण कोंडा काढतो ना, तो फेकूनच देतो. तर त्याच्याऐवजी तुम्ही अशा खारोड्या बनवून ठेवा, वर्ष 2 वर्ष अजिबात खराब होणार नाही. आणि अशा तुम्ही तोंडी लावायला असे हे पापड भाजून खाऊ शकता किंवा असेही तुम्हाला टाईमपास म्हणून मधल्या वेळेत खायलासुद्धा छान लागतात. तर बघू शकता तुम्ही असे भाजल्यानंतर अशा प्रकारे होतात. मायक्रोवेव्हमध्ये असे जळत नाही, पण गॅसवर थोडेफार तरी जळतातच. कलरही सुंदर आलेला आहे, चव तर भन्नाट झाली होती. तर अशा खारोड्या तुम्ही नक्की करून बघा. तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवतात ते सुद्धा मला नक्की सांगा आणि मला जमल्या की नाही ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन आहे ती वाजवायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.